गुड मॉर्निंग. आणि आजचा कॅम्पर व्हॅन मधला दिवस आहे 132. 2 दिवस मी व्हिडिओ टाकला नाही कारण आम्ही फक्त ट्रॅव्हलिंग करत होतो आणि खूप ट्रॅफिक आहे. म्हटलं काय दाखवायचं, तर आम्ही सध्या आलोय बघा, फुल धुकं आहे. आम्ही जवळपास आलोय आता मनालीच्या जवळ, जी की आम्ही खूप एक्साइटेड होतो इथे येण्यासाठी, जी की आम्ही 2-3 वेळा ऑलरेडी आलेलो इथे. पण आम्ही गरमी त्यानंतर नुसती मंदिर बघून बघून इतकं कंटाळा आला होता. कंटिन्यू तेच आम्हाला नेचर बघायचं होतं. तर आम्ही आता आणि त्या गोष्टीसाठी आम्ही एवढं ट्रॅव्हलिंग करत आलोय. आम्हाला नेचरमध्ये एक रेस्ट पाहिजे, कारण आमचं झालं असं की आम्ही जसं घरातून निघालो होतो 4-4.5 महिने होत आले आम्हाला. तर तेव्हापासून आम्ही कंटिन्यू असं दगदगीमध्ये होतो. ते सध्या काल रात्री आलो होतो. काल रात्री आम्ही इथेच थांबलो होतो. गाडी आहे, हे आहे फोर्स ट्रॅव्हलरचं शोरूम. आम्ही तिथेच थांबलो होतो. सकाळी सकाळी स्वेटर घालून शाळेच्या मुली चालल्या आहेत. निघाल्यापासून 4-4.5 महिने झाले. एकदा पण गरम पाण्याने आंघोळ नाही, थंड पाण्याने आंघोळ करत होतो. आता गरम पाणी गरज पडली आहे. तर मी हे असले अक्रोड घेतलेत 300 रुपये किलोने. तर असा रेट महाराष्ट्रात काय असे अख्खे अक्रोड. तर आम्ही होतो रात्रभर इथेच होतो, आज पण इथेच होतो फोर्स ट्रॅव्हलरच्या शोरूम मध्ये. ब्रेक वगैरेचं काम करायचं होतं कारण पहाडी एरिया आहे. आता रिद्धू झोपलाय, माझे कपडे वगैरे पण सुकले. आता घड्या घालून ठेवून देऊ आणि जाऊ आता पुढे मनालीकडे. आणि इथून पुढचे व्लॉग्स सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या बर्फाशी रिलेटेड, बर्फातली दुनिया, इथले लोक कसे राहतात, लोकल लोक, आपण इथे आल्यावर काय काळजी घेतली पाहिजे, अजून रेसिपीज, सगळ्या गोष्टी, बर्फातली दुनिया आम्ही एक्सप्लोर करू. तर व्हिडिओ बघा नक्की. सगळीकडे बांधकाम चालू आहे सध्या, कन्स्ट्रक्शन रोडचं वगैरे. डोंगर बघा, इथे लँडस्लायडिंगचे भरपूर चान्सेस असतात. वाव, हे बघा. तर इथलं आता आम्ही सगळ्या स्टेटमध्ये जायचो तेव्हा तिथलं स्ट्रीट फूड चाट खायचो. आता हिमाचल प्रदेश मधलं चाट खाऊ. याला बोलतात कुलचा. खूप ऑसम आहे, खूप मस्त मटेरियल भरलेलं आहे. 30 रुपयाचं आहे. आणि आता काही दिवसांपूर्वी तिथे लँडस्लाईड होऊन गेलेली. हे बघा, सगळे दगड खाली पडले. तर आम्ही आता सध्या एका होमस्टेच्या पार्किंगमध्ये आहेत. सो आजचा दिवस असा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि भरपूर सरप्राईज येणार आहेत.